नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जीएसटी परिषदेची 2 दिवसीय बैठक आजपासून नवी दिल्लीत सुरू होणार. सर्व राज्यांच्या वित्तमंत्र्यांचा सहभाग. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर केलेला आरोप निराधार असून ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यात गांधी कुटुंबियांचा सहभाग असल्याची रविशंकर प्रसाद यांची टीका. देशातील पहिलं अश्वसंग्रहालय नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा इथं होणार. मुख्यमंत्र्यांची घोषणा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रमवारीच्या गोलंदाजी विभागात आर अश्विन आणि रवींद्र जडेजा अव्वल स्थानांवर. आणि जम्मू काश्मीरमध्ये तापमानानं नीचांक गाठला तर राज्यात नागपूरमध्ये पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली. पाहूया सविस्तर वृत्त. वस्तू आणि सेवा कर विधेयकाचे नियम तयार करण्यासाठी आणि राज्यांमध्ये त्याबद्दल असलेले मतभेद दूर करण्यासाठी जीएसटी परिषदेची 2 दिवसीय बैठक आजपासून नवी दिल्लीत सुरू होत आहे. जीएसटी परिषदेची ही 7वी बैठक असून केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. वस्तू आणि सेवा कर विधेयकातील 20 प्रकरणांवर गेल्या जीएसटी परिषदेत सहमती झाली असून आजच्या बैठकीत उर्वरित प्रकरणांवर विशेष चर्चा होणार आहे. सरकारने केलेल्या घटना दुरुस्तीनुसार वस्तू आणि सेवा कर विधेयकाची अंमलबजावणी सुरू करण्यासाठी सरकारकडे पुढील वर्षाच्या 16 सप्टेंबरपर्यंतचा कालावधी आहे. केवायसी अर्थात ग्राहकाच्या तपशीलवार माहितीचे निकष पूर्ण करणाऱ्या ग्राहकांना आता जुन्या चलनी नोटांद्वारे 5,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम बँकेत भरता येऊ शकणार आहे. रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या परिपत्रकात अशा ग्राहकांना ही मुभा देण्यात आली आहे. याआधी आरबीआयनं 19 डिसेंबरला परिपत्रक जारी करून 30 डिसेंबरपर्यंत केवळ एकदाच 5,000हून अधिक जुन्या चलनातील रक्कम भरण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर अधिक रक्कम भरणा करायची झाल्यास त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागणार होतं. मात्र केवायसीची पूर्तता करणाऱ्यांना आता त्यापासून सूट मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर असून या दौऱ्यात त्यांच्या हस्ते विविध रुग्णालय प्रकल्पांचा शिलान्यास करण्यात येणार आहे. तसंच नंतर ते पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. वाराणसीत दाखल झाल्यावर पंतप्रधान थेट बनारस हिंदू विद्यापीठातल्या स्वतंत्र भवनाला भेट देणार आहेत. तिथं त्यांच्या हस्ते मदन मोहन मालवीय कर्करोग केंद्राची आधारशिला ठेवण्यात येईल. 500 कोटी रुपये खर्च करून हे केंद्र उभारण्यात येणार आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे आणि निरर्थक असल्याचं केंद्रीय विधिमंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जब बार बार परिवार तक बात पहुंची है ऑगस्टा वेस्टलैंड में, तो ध्यान बटाने के लिए राहुल गांधी ने ये बेबुनियाद स्टेटमेंट दिया है. ये राहुल गांधी खुद क्या है? 5,000 करोड़ के नेशनल हेराल्ड के सीरियस चीटिंग और फ्रॉड के केस में बेल पर है. तो राहुल गांधी जो इतने बड़े व्यापक घोटाले में फ्रॉड और चीटिंग में बेल पर हैं, वो भारत के पाक साफ ईमानदार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की सरकार पर झूठे आरोप लगा रहे हैं. गुजरातच्या मेहसाणा इथं झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सहारा आणि बिर्ला समूहाकडून 9 वेळा पैसे घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता. या सगळ्या व्यवहारांची कागदपत्र प्राप्तिकर विभागाकडे असून या व्यवहारांची निष्पक्ष चौकशी केली जावी अशी मागणी गांधी यांनी केली आहे. बिर्ला समूहाकडून मोदी यांना 12 कोटी रुपये मिळाल्याचा आरोपही त्यांनी केला. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागानं घोडबंदर रोडवरील एका हॉटेलमध्ये छापा घालून 2 जणांकडून युरेनियम सदृश पदार्थ जप्त केले. या पदार्थांची तपासणी केल्यावर त्यात युरेनियम धातूचं सुमारे 80% प्रमाण असल्याचं आढळलं. बाजारभावानुसार त्याची अंदाजे किंमत 26 कोटी रुपये असल्याचं समजतं. साधारणतः 8 किलो 861 ग्रॅम वजनाचं हे युरेनियम असल्याचं अतिरिक्त पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सांगितलं. ॲटॉमिक एनर्जी ज्या एजन्सीज आहेत त्यांच्याबरोबर आपण कॉन्टॅक्ट केला आणि खरोखर हा पदार्थ हा युरेनियम आहे का याच्याबद्दल आपण खातरजमा केली आणि त्यानंतर तपासामध्ये असं दिसून आलं त्यांच्या रिपोर्ट्सवरून
की हा पदार्थ हा खरोखर युरेनियम आहे आणि याच्यामध्ये U-235 या आयसोटोपचं प्रमाण 0.7 पेक्षा कमी आहे, परंतु हा रेडिओ ॲक्टिव्ह आहे आणि हा पदार्थ हा युरेनियम डिप्लेटेड युरेनियम EU आहे. 8 किलो 861 ग्रॅम वजनाचं डिप्लेटेड युरेनियम आपण जप्त केलेलं आहे. नंदुरबार जिल्ह्यात सारंगखेडा इथं अश्वप्रदर्शन आणि अश्वविक्री तसंच यात्रेची 400 वर्षांची परंपरा आहे. या सोहळ्याला पाठबळ देऊन जगाच्या पर्यटन नकाशावर आणू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. सारंगखेडा इथल्या चेतक महोत्सवात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उत्तर महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्कारांचंही वितरण करण्यात आलं. अत्याधुनिक अश्वसंग्रहालय आणि संशोधन केंद्रासाठी मदत करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते महाराष्ट्रातील पहिल्या काथ्या उद्योगाच्या प्रशिक्षण, प्रदर्शन आणि सुविधा केंद्राच्या इमारतीचं भूमिपूजन तसंच प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन सिंधुदुर्गमध्ये कुडाळ इथं करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाच्या रिसोर्स बेस्ड इंटेन्सिव्ह प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट या पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या काथ्या उद्योगातून महिलांना रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. आतापर्यंत नारळाच्या झाडापासून मिळणाऱ्या काथ्याचा उपयोग इंधन म्हणून केला जात होता. मात्र या नारळाच्या सोडण्यापासून काथ्या काढून या काथ्यापासून दोरी, शोभेच्या वस्तू, पायपुसणी, छताचं सामान, प्लायवूड अशा विविध वस्तू तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. यासाठी केरळच्या धर्तीवर सिंधुदुर्गात उद्योग सुरू करण्यात आला आहे. काथ्याचं प्रशिक्षण, प्रक्रिया आणि प्रदर्शन केंद्र अशा तिन्ही उपक्रमांसाठी एकच हे संकुल उभं राहणार आहे आणि त्यासाठी कॉइन बोर्डाने मदत केली आहे, भारत सरकारची मदत आहे, राज्य सरकारची मदत आहे आणि लघु उद्योग विकास महामंडळाचा पुढाकार आहे. सावंतवाडीमध्ये लाकडी खेळणी क्लस्टर उभारणार असून स्थानिक लोकांना रोजगार देणार आणि हजारो महिलांना रोजगार देणार असून जिल्ह्यात 14 काथ्या केंद्र तयार करण्यात आली आहेत. 7 कोटींचा निधी वर्ग राज्य सरकारकडून जिल्हा परिषदेला वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. 18,000 हेक्टरमध्ये नारळाची लागवड आहे आणि नारळाची जी सोडणं आहे ही आज काही अगदी 2% वापरली जातात, बाकीचे जळाऊ म्हणून त्याचा वापर केला जातो. आज जर या सोडणांची किंमत बघितली तर साधारण 400 ते 450 बरोबर आहे ना, कोटी रुपये ही त्याची व्हॅल्यू आहे. तर त्याच्यापासून जर दोरी बनवली तर ते 400 ते 500 कोटी रुपयाचा रोजगार हा महिलांना उपलब्ध होऊ शकतो. दुसरं असं आहे की ही सोडणं विकत घेतल्यामुळे जे नारळाचे व्यापारी आहेत त्यांना सुद्धा त्याचा अधिकचा लाभ होऊ शकतो. काथ्या उद्योगातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील महिलांना रोजगार मिळणार असून काथ्या उद्योगापासून निर्माण होणाऱ्या वस्तूंना विदेशी बाजारातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नाताळनिमित्त रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल, इंद्रबीज क्लब ऑफ पुणे यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या पार्टीमध्ये 250 विशेष मुलांनी आनंद लुटला. अंध, कॅन्सरग्रस्त आणि मूकबधिर मुलांसाठी गेली 12 वर्ष हा उपक्रम राबवण्यात येत आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रलचे अध्यक्ष संजीव कुमार यांनी दिली. जादूचे प्रयोग, संगीत खुर्ची, नृत्य प्रकार, टॅटू यामध्ये दंग झालेल्या सहभागी मुलांनी सांताक्लॉजसोबत गाणी आणि खाऊचाही आस्वाद घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथल्या नंदकिशोर कांडेकर या औषध विक्रेत्यानं आपल्या दुकानात स्वाईप मशीन बसवून औषध विक्रीचा व्यवहार आता कॅशलेस केला आहे. ग्राहकांनी सुद्धा या उपक्रमाला प्रतिसाद दिला असून या दुकानात येणारा ग्राहक कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देत आहे. ग्राहकांच्या सुविधेसाठी औषध विक्रीच्या सर्व दुकानातून प्राधान्यानं स्वाईप मशीनचा वापर व्हावा अशी मागणी ग्राहकांकडूनही इथं केली जात आहे. मेडिकल घ्यायला आलो. या मेडिकलवर कॅशलेस सुविधा असल्यामुळे मला सोबत कॅश बाळगायची गरज पडत नाही. त्यामुळे ही सुविधा मला खूप चांगली वाटली आणि ही सुविधा प्रत्येक मेडिकलवर व्हावी. मुंबईतल्या पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवर ईस्ट कोस्ट योजनेसाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली असून येत्या 6 महिन्यात त्याचा नियोजन आराखडा तयार होईल असा विश्वास मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी व्यक्त केला. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पोर्ट ट्रस्ट कामगारच्या 20व्या दिवाळी विशेषांकाचं पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते प्रकाशन झालं. पोर्ट ट्रस्टची कामगिरी उंचावणं, मुंबई बंदरात सुरू झालेलं आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल ही मोठी आव्हानं आहेत असंही ते यावेळी म्हणाले. आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया. प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून 20 जानेवारी 2017 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र PB मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज आणि अधिक माहिती www.ddkmumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी मानांकनात कित्येक वर्षांनी पहिल्या 2 उत्कृष्ट गोलंदाजांमध्ये भारतीय गोलंदाजांनी बाजी मारली आहे. चेन्नई इथं नुकत्याच झालेल्या इंग्लंडबरोबरच्या कसोटी सामन्यात 10 बळी मिळवणाऱ्या डावखुरा गोलंदाज रवींद्र जडेजानं मानांकनात 2रं स्थान पटकावलं आहे. या कामगिरीमुळे जडेजाकडे 66 गुण झाले आहेत. तर आर अश्विन आधीच या मानांकन यादीत अव्वल स्थानावर आहे. याआधी 1974 साली फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी आणि भगवान चंद्रशेखर यांनी अनुक्रमे पहिलं आणि 2रं स्थान मिळवलं होतं. या वर्षाअखेर भारतीय संघानंही ICC कसोटी संघ मानांकनात पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. हवामान. जम्मू काश्मीरमध्ये तापमानानं नीचांकी पातळी गाठली असून लेह लडाखमध्ये तापमान उणे 14 अंशाच्या खाली गेलं आहे. तर श्रीनगरमध्ये उणे 5 अंश सेल्सिअसमुळे थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. थंडीमुळे दल लेकसह अनेक जलाशयांचं पाणी गोठायला सुरुवात झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया इथं 7.8 अंश सेल्सिअस इतकी झाली. नागपुरात सध्या चांगली थंडी पडायला सुरुवात झाली असून पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. येत्या 2-3 दिवसात नागपूरसह विदर्भातल्या काही जिल्ह्यात तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. येत्या 24 तासात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. GST परिषदेची 2 दिवसीय बैठक आजपासून नवी दिल्लीत सुरू होणार. सर्व राज्यांच्या वित्तमंत्र्यांचा सहभाग. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर केलेले आरोप निराधार असून ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यात गांधी कुटुंबियांचा सहभाग असल्याची रविशंकर प्रसाद यांची टीका. देशातील पहिलं अश्व संग्रहालय नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा इथं होणार. मुख्यमंत्र्यांची घोषणा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रमवारीच्या गोलंदाजी विभागात आर अश्विन आणि रवींद्र जडेजा अव्वल स्थानांवर. आणि जम्मू काश्मीरमध्ये तापमानानं नीचांक गाठला तर राज्यात नागपूरमध्ये पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.